श्री स्वामी समर्थ। नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले वायमती क्लासेस ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरण यामधील नाम या घटकाचा अभ्यास करणार आहोत। आपण या व्हिडिओमध्ये नामाची व्याख्या व काही 1 ते 10 उदाहरण पाहणार आहोत व त्यातील नाम कसे ओळखावे ह्याचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण नामाची व्याख्या पाहूया। नाम कोणत्याही सजीव किंवा निर्जीव असलेल्या अथवा कल्पनेने मांडलेल्या घटकांना दिलेले नाव म्हणजेच नाम होय। आता नामाची व्याख्या इथं कशी दिलेली आहे पहा। कोणतीही सजीव किंवा निर्जीव, अस्तित्वात असलेली किंवा नसलेली किंवा कल्पनेने मांडलेले जे घटक असतात त्यांना नाम असे म्हणतात। आता आपण इथं 10 उदाहरण घेतलेले आहेत, त्यामधील आपण नाम कसं ओळखावं हे पाहूया। चला तर सुरुवात करूया आपण उदाहरणांना। पहिलं उदाहरण आहे, माझ्या भावाचे नाव मयुरेश आहे। आता इथं आपल्याला वाक्य दिलेले आहे। एक्झाममध्ये आपल्याला अशी वाक्य दिलेली असते व तिथे आपल्याला असं विचारलं जातं की ह्यातील नाम ओळखा। आता माझ्या भावाचे नाव मयुरेश आहे। आपण व्याख्येप्रमाणे वर व्याख्या काय दिलेली आहे, कोणत्याही सजीव किंवा निर्जीव, अस्तित्वात असलेल्या अथवा कल्पनेने मांडलेल्या घटकांना दिलेले नाव। आता ह्या वाक्यामध्ये नाव कुठं दिलेलं आहे तर मयुरेश। मयुरेश हे काय झालं, ह्या वाक्यातील नाम झालं। मग ह्या वाक्यातील नाम काय आहे, मयुरेश। आता दुसरं वाक्य पाहूया आपण। आरोही खूप हुशार आहे। ह्यामध्ये नाम किंवा नाव काय दिलेलं आहे वाक्यामध्ये, आरोही। मग ह्या वाक्यातील नाम आहे आरोही। आता तिसरं वाक्य पाहूया। वसुंधराचे स्वप्न पूर्ण झाले। ह्या वाक्यामध्ये नाव कुठे आहे तर वसुंधरा। मग ह्यातील नाम आहे वसुंधरा। आता चौथं वाक्य आहे, अश्विनी खूप कष्टाळू आहे। ह्या वाक्यामधील नाम किंवा नाव काय आहे, अश्विनी। आता पाचवं वाक्य पाहूया आपण। गणेश हा प्रामाणिक मुलगा आहे। तर ह्या वाक्यातील नाम आहे गणेश। सहावं वाक्य, गौरव खूप खोडकर आहे। ह्या वाक्यातील नाम आहे किंवा नाव आहे गौरव। सातवं वाक्य, मीनू खूप छान नृत्य करते। आता ह्यामधील नाव आहे मीनू। आठवं वाक्य, स्वरा वर्गात खूप शांत बसते। ह्यातील नाम आहे स्वरा। नववं वाक्य आहे, माझ्या मैत्रिणीचे नाव धनश्री आहे। आता ह्यामधील नाव कुठं आहे तर धनश्री। आपलं शेवटचं वाक्य आहे, सायली सायकलवरून पडली। आता ह्यामध्ये नाम आहे सायली। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण मराठी व्याकरण नाम ह्या घटकाचा अभ्यास केलेला आहे। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या वायम3 क्लासेस ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। नोटिफिकेशन बेल प्रेस करून ऑल ह्या बटनावरती क्लिक करा। थँक्यू।